श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आपण 3 कटमध्ये शाही मस्तानी नऊवारी साडी आज आपण शिवणार आहोत. तर तुम्ही पाहत असाल तर आपण पहिल्यांदा पदर कट करणार आहोत. तर साडीसाठी लागणारी कस्टमरची जी पूर्ण उंची आहे ती 42 इतकी आहे आणि त्यामुळे साडीच्या पायाकडच्या बाजूला 42 इंच एकदा, 42 इंच दुसऱ्यांदा, प्लस आपण त्याच्यामध्ये 25 इंच इतके ॲड करणार आहोत. ज्या ताईंची आपण साडी शिवणार आहोत ती हेवी साईजमध्ये असल्यामुळे त्यात आपण 25 इंच इतकं ॲड केलेलं आहे आणि कमरेच्या साईडला 42 इंच एकदा आणि 42 इंच दोनदा इतकंच घेतलेलं आहे. अशा प्रकारे साडी ठेवून आपण तिरकस कट करून घेणार आहोत आणि जो उरलेला तिरकस कपडा आहे तोही आपण कट करून घेतोय. आता आपण एक पाय कट करतोय. नऊवारी साडीसाठी लागणाऱ्या एका पायासाठी आपण जी काही पूर्ण उंची घेतलेली आहे 42 इंच, तर ती 42 इंच एकदा, 42 इंच दोनदा, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन पकडून आपण कट करून घेणार आहोत. सरळ रेषेमध्ये कट करून घेणार आहोत आणि जी काही उरलेली साडी राहणार आहे ती आपण दुसऱ्या पायासाठी आणि प्लेटसाठी वापरणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही 3 कटमध्ये साडीची कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण अस्तर कसं कट करायचं ते पाहूया. तर कमरेपासूनची गुडघा उंची जी घेतलेली आहे ती आहे 28 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 29 इंचावरती आपण मार्किंग करून हे घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदा आपण कमरेचं माप टाकणार आहोत. त्यासाठी सीट घेर आहे 47 इंच. 47चा चौथा भाग येतो 11.75. त्यामध्ये 2 इंच ॲड करून 13.75वर आपण मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आपण खाली आसनची मार्किंग केली. आसनसाठी आपण सीट घेरचा तिसरा भाग घेत असतो. तर सीट घेरचा म्हणजे 47 इंचचा तिसरा भाग येतो आहे 15.66. तर 16 इंचावरती आपण मार्क करून क्रॉच एरिया हा 3 इंच इतका घेतलेला आहे आणि तिथे 1 इंचावर आपण जे आकार दिलेला आहे. गुडघा घेर हा लुझिंग सहित 24 इंच इतका आहे. तर 24चा हाफ येतं 12 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे बॉटमचा जो भाग आहे तो 13 इंचावर ड्रॉ करून आपण बॉटमचा आणि क्रॉच एरिया असा भाग जॉईन करून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेली आहे. जे अस्तरवर पाय कट केलेले आहेत त्यातील एक अस्तरचा पाय घेऊन त्यावर साडीचा जो एक पाय कट केलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून छोट्या छोट्या प्लीट्स पाडून शिवून घेणार आहोत. हे शिवताना साडीचा काठ अशा प्रकारे जे आकाराच्या खाली शिवून घेऊन नंतर प्लीट्स पाडून शिवून घेतला आहे. आपण काठाचा भाग हा सरळ शिवला जाईल, त्यात प्लीट्स आपण पाडणार नाही आहोत. अशाच प्रकारे अस्तरचा दुसरा भाग पाय कट केलेला आहे त्यावर उरलेली सर्व साडीच्या प्लीट्स सावकाश पद्धतीनं आसनच्या भागावर पाडणार आहोत आणि त्यावर पदर देखील ठेवून सेम तशाच पद्धतीनं वरच्या बाजूला प्लीट्स घेऊन आपण शिवून घेणार आहोत. म्हणजे एका पायासाठी साडीचा जो एक पाय कट केलेला तो भाग शिवला जाईल आणि दुसऱ्या पायासाठी आपण उरलेली सर्व साडी आणि पदर असं शिवलेलं आहे. आता साडीचा वरचा काठ अस्तरला जॉईन करून घेणार आहोत आणि 1 इंच इतकी जागा अस्तरची दुसरं अस्तर एकमेकांना जॉईन करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीनं जॉईन करतो आहे. तसंच दुसऱ्या पायाला देखील अस्तर जॉईन करणार आहोत. पदराचा भाग सोडून फक्त साडीच्या काठाला आपण अस्तर जॉईन करणार आहोत.
आणि तुम्ही पाहत असाल तर 1 इंच इतकी जागा अस्तरच्या बाजूला आपण सोडलेली आहे. आता आपण साडीचा एक पाय घेणार आहोत आणि हा डावा पाय असणार आहे. ह्याचा आपण काष्टा तयार करणार आहोत आणि अशा प्रकारे कमरेच्या साईडला 5 इंच इतका आत जाऊन अशा प्रकारे कर्व शेप दिलेला आहे आणि पायाकडच्या बाजूपासून आपण नंतर त्याचा काष्टा तयार करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हे जे काही कर्व केलेला शेप आहे तो कट करून घेणार आहोत. तसेच साडीचा आपण दुसरा पाय घेतलेला आहे. हा उजवा पाय असणार आहे. वरचा पदर बाजूला सारून कमरेच्या साईडला आपण जे अस्तर जॉईन केलेला आहे त्या अस्तरपासून हाताचं 1 इंच अंतर सोडून ही पूर्ण साडी आपण तिरकस कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे मार्किंग करून आपण साडी कट करून घेतलेली आहे आणि त्यावर शाही मस्तानी नऊवारी साडीच्या प्लेट्स अगदी सावकाश पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. साडीचा एक भाग दुसऱ्या भागावर अशा पद्धतीने ठेवून आसनचा भाग हा जॉईन करून घेणार आहोत. तसेच खालील अस्तरच्या बॉटमला दुमडून घेणार आहोत आणि पॅन्टप्रमाणे आपण मधले दोन्ही भाग बरोबर दोन्ही बाजूला आपण टिपा मारून घेणार आहोत. अशा पद्धतीनं पहिल्यांदा आसनचा भाग आपण जॉईन करणार आहोत आणि नंतर मधला भाग पॅन्टीप्रमाणे जॉईन करणार आहोत. आता नऊवारी साडीच्या ज्या आपण शाही मस्तानीच्या प्लेट्स बनवलेल्या आहेत तर त्या कमरेच्या निम्म्या भागापर्यंत व्यवस्थित पिना लावून शिवणार आहोत. तसेच जो काष्ट्याची एका पायाची साडी त्यात आपण काष्टा अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत की निर्या व्यवस्थित येतील, एकावर एक येतील अशा पद्धतीने मागच्या बाजूला बरोबर आसनमध्ये पिना लावून व्यवस्थित शिवणार आहोत. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता या साडीसाठी 4 इंचाची पट्टी घेऊन आपण कमरेला नाडी ओवण्यासाठी नेफापट्टी तयार करून घेऊ. आता महत्त्वाचा भाग म्हणजे साडीची फिटिंग पाहूया. 2 पायासाठी फिटिंग करणार आहोत. उजव्या पायासाठी पुढील 2 ते 3 नंबरची सर्वात मोठी प्लेट व मागील जे आकाराच्या काठापासून पायापर्यंत जॉईन करणार आहोत. हे अशा प्रकारे आपण पिना लावून घेणार आहोत पहिल्यांदा. तर डाव्या पायासाठी पुढील भागच्या जे आकाराच्या खालील काठ तिथून तर मागील बाजूची काष्ट्याची काष्ट्याची प्लेट घेऊन आपण पायापर्यंत फिटिंग करणार आहोत. अशा प्रकारे
2 पायांची फिटिंग होईल. व्यवस्थित अशा प्रकारे घेऊन आपण ती फिटिंग करणार आहोत. तर तुम्ही पाहत असाल आपली ही नऊवारी साडी, शाही मस्तानी नऊवारी साडी तयार झालेली आहे.